हाय सगळ्यांना नमस्कार. तर काय चाललंय सगळ्यांचं, बरे आहेत का सगळी? आपापली काळजी घ्या सगळ्यांनी, हो का नाही? तर काय नाही, म्हटलं चला एक व्हिडिओ काढूया तुम्हाला. म्हणजे मला 2-3 दिवस झाले मी व्हिडिओ काढत होती, पण अपलोड करू का नको करू का नको, पुन्हा तो डिलीट मारायची नको. पण काय काय असतं, हे डोळे आहेत ना, हे डोळे बघतात तरी आपल्यावर विश्वास बसत नाही. नाही, हे नव्हतंच, हे खरं नाहीच असं आपण मानतो. कधी कधी डोळे पण आपले धोके खातात. तर कसं झालं काय माहीत तुम्हाला सांगते मी. तर आता तुम्हाला तर माहिती ह्यांचा मित्र इतका जवळचा जीवापाड मित्र होता की त्यांनी आम्हाला खूप मदत केली. नडीआडीला त्यांनी आम्हाला म्हणजे सारखं ते आम्हाला मदत करत राहायचे. तर इतकं ते खास मित्र म्हणण्यापेक्षा म्हणतात ना, नातेवाईक सुद्धा इतके जवळ नव्हते, इतके जवळ ती आम्हाला होते. तर ते शेतकरी होते. मग रानात काय पिकलं की आम्हाला मन मोकळेपणाने पिशव्या पिशव्या भरून आणून देणार. तुम्हाला सांगते, कधीच चिंगूसपणा नाही, एवढंच तेवढं कधीच नाही. बाजारच्या पिशव्या आपल्या पांढऱ्या असतात ना, तेवढं भरून ते नेहमी आम्हाला आणायचे. आणि त्यांना आज गुरुवार आहे, गेल्या गुरुवारात तुम्हाला सांगते ते झालं त्यांचं. असं वाटत बी नव्हतं की त्यांचं इतक्या लवकर त्यांना म्हणजे मरण आलं बरं का. मी ह्यांना 4-5 दिवस मला झोपच नव्हती. नाही असं झालंच नाही, आपण मस्त जाऊन मी स्वतः जाऊन तिथं जाऊन बघून आली, त्यांच्या घरी गेलती. ह्यांनी पण होते, ह्यांना तर आमच्या म्हणजे काय सुसानात. काय झाले की एकमेक कुठं चालले की चल रे इकडं जायचं, चल रे तिकडं जायचंय. तुम्हाला सांगते, माझ्या 2 डिलेवरी झाले, पण दोन्ही डिलेवरीमध्ये मी कुठनंच तूप कधी विकत आणलं नाही माहिती. पण त्यांनी बाटल्याच्या बाटल्या भरून मला तूप आणले. म्हणजे त्यांची इतकी आठवण राहते. म्हणतात ना, माणूस गेल्यावरती नुसती आठवण काढून त्याचा काय उपयोग नाही. प्रत्यक्षात ते अनुभवलं मी की आता असा मित्र त्यांना कुणीच भेटला नव्हता अजूनपर्यंत. आणि नाहीच, एवढं 16 वर्ष झाले आमच्या लग्नाला, पण असा मित्र त्यांना कुठंच भेटला नव्हता. काही उद्या राहणार ना, पण कधीच मोकळं घरी येणार नाही, काहीतरी आणणारच. तुम्हाला सध्या परत म्हणायचा, भाऊजी एवढं कशाला आणताय, असू द्या आपल्याला काय विकत आणायचं आहे. पण म्हणजे त्यांनी आम्हाला खूप मदत केली त्या भाऊजींनी. पण असं नव्हतं, देवाने करायला पाहिजे. त्यांना अजून अजून त्यांच्या मुलांची लग्न होतात. आताशी एका मुलीचं लग्न झालं या, कुठल्या कुठं त्यांचं आयुष्य जायचं होतं. पण एवढी वेळ त्यांची खरं टाळ्या पाण होती बरं का. पण नाही तसं काय झालं. शेवट म्हणतात ना, जो सगळ्यांना आवडतं देवाला पण आवडतं. देव काय ठेवत नाही. मस्त हो का, प्रत्येकाला मरण येणार आहे आणि त्यातूनच सगळी जाणार आहेत. पण असं वाटतं ना, अरे अजून आपलं आयुष्य होतं की लगेच कसं आपण निम्यातनंच. तर जोपर्यंत आपलं आयुष्य ना, तोपर्यंत जगा, आपण पण आनंद जगा, इतरांना जगू द्या, घरच्यांना, आपल्या सगळ्यांनाच आनंदित जगायचं आहे हो. कारण आयुष्य म्हणतात ना, वन्स मोर आपल्या आयुष्यात कधी होत नाही पुन्हा. तुम्ही होत असताना आपण कसं म्हणतो, एखादं गाणं वगैरे आवडलं की पुन्हा रिटर्न करतो, तसं माणसाचं जीवन नाही. एकदा गळलं पान म्हणतात ना, झाडाचं पिकलं पान गळलं की विषय संपला. हातात एकदा ग्लास काचेचा फुटला की विषय संपला, तो जोडता येत नाही. तसं आयुष्य आहे. त्यामुळे आयुष्य खरंच. आणि काय झालंय आता हल्ली, आपण मित्र पहिली आईला म्हणायचं, आई म्हातारपण झाल्यावर माणूस मरतं, तरुणपणात कुठं मरतं. पण आता तसं जीवनच नाही. म्हातारा असू द्या, तरुण असू द्या, मुलगा किती बी आपलं वय असू द्या, मरणच सगळ्यांनाच आहे असं वाटतं बाई. म्हणजे काय काय जसं ऐकून ना मला तर लय धक्का बसतो. म्हणजे विचारच सारखं डोक्यात, आपल्या डोळ्यापुढचा माणूस. आणि गुरुवार व्हायच्या आधी ते आमची तर मंगळवारी येऊन इथं बसून सोप्यावर गेले बरं का. त्यांचे भरपूर व्हिडिओ मी काढलेले आहेत माझ्या मोबाईलमध्ये. इकडं तिकडं असं गेलं की काढायचं. खरंच असा मित्र आमच्या नवऱ्याला कधी भेटला नाही. त्यांची साथ खूप होती आमच्या संसाराला, खूप. म्हणतात चला, मला भरपूर त्यांच्याबद्दल काय सांगायचं, पण सांगेन नक्की तुमच्या दाजींसोबत पण आता व्हिडिओ काढीन. तोपर्यंत बाय सगळ्यांना.